गायकचे कांबळे साहेब यांचं स्वागत श्री वाहेद शेख यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. श्रीमती त्यानंतर उपशिक्षणाधिकारी श्री माळी, त्यानंतर वेतन पत्रकाचे माननीय यानंतर लेखाधिकारी श्री श्याम जाधव सर यांचं स्वागत श्री किरण निकम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती. त्यानंतर प्राथमिक विभागाचे वेतन अधीक्षक श्री राजू नेम सर आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत श्री प्रशांत मरकड यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. साखर साहेब यांचं स्वागत श्री आरिफ शेख यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर शेवलीकरांचं स्वागत श्री गजानन मोगे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मी बाप्पांना विनंती करतो की त्यांनी महेंद्र मॅडमचं शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. या वर्षीचा हा शिक्षक दरबार पहिलाच आहे आणि आपण गेल्या 10 ते 12 वर्षापासून शिक्षक दरबारचं आयोजन करतो. एक वर्षातून 2 शिक्षक दरबार होतात. कोणाचे काही काही अडचणी असतील, कोणाची तिथे शिक्षण अधिकारी सगळे अधिकारी येऊन त्यांची जे अडचण असतील ते आपण पूर्ण सॉल्व्ह करतो. इथं 1 ते 2 वर्ष आपण वर्षातून शिक्षक दरबार आयोजन केले होते. आता या वर्षी हा पहिला शिक्षक दरबार आहे. तुम्हाला एक विनंती करायची आम्हाला की माध्यमिक आणि प्राथमिकचे पगार वेळेवर होतात. 1 तारखेला काहीच अडचण नाही. पण गेल्या मे पासून प्राथमिकचे जे शिक्षक सेवानिवृत्त झाली त्यांचा जीपीएफचा हप्ता आणखी मिळालेला नाही. तर त्याची तुम्ही नोंद घ्यावी आणि एवढं बोलून माझ्या भाषण संपवतो. शिक्षक दरबाराच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपल्या विभागाचे शिक्षण उपसंचालक श्रीमान दातकर साहेब, आपल्या माध्यमिकच्या शिक्षण अधिकारी, त्याचबरोबर प्राथमिकचा पण अधिकचा पदभार, कारण प्राथमिकचे शिक्षण अधिकारी नव्यानं रुजू झाले परंतु त्यांची आता UPSC ची परीक्षा असल्यामुळं परत ते रजेवर जाणार, परंतु एक फॉर्मॅलिटी म्हणून ते रुजू व्हायला आलेले आहेत. ते आपल्या लाटकर मॅडम, डायटचे प्राचार्य सन्माननीय कांबळे सर, आपले उपशिक्षण अधिकारी श्री सोलुंकेजी, श्री माई मॅडम, ज्यांना नुकतीच PhD मिळालेली आहे ते मेत्रे मॅडम, पालवे सर, सावंतजी, सातवजी,
सर्वांचीच नाव घेता की ते सर्वच आपले शिक्षण विभागातील अधिकारी, समोर उपस्थित असलेले सर्व विविध संघटनांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक संघ आहे, मुक्ता संघटना आहे, उर्दू संघटना आहे, प्राथमिक शिक्षक संघटना आहे, सर्वच उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, शिक्षक बंधू भगिनी, कर्मचारी, पत्रकार मित्र आणि राष्ट्रवादी शिक्षक संघाचे माध्यमिकचे अध्यक्ष श्री प्रदीप विखे सर, प्राथमिकचे अध्यक्ष एम खुटे सर, महिलांचे अध्यक्ष डांगे मॅडम, वाहेल सर आणि सर्वच उपस्थित असलेले सहकारी बांधव, सूत्रसंचालन करणारे जडीदार सर. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिक्षक आणि पदवीधर आमदार जे आपल्या महसूल विभागाने आहेत, त्या 6 महसूल विभागामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात मोठा आपला मराठवाडा हा महसूल विभाग आहे. जवळपास 8 जिल्हे आणि 78 तालुके अशा विस्तीर्ण भागामध्ये आपला हा मराठवाडा विभाग आहे. नांदेड जिल्हा आता 2 जिल्ह्याचा आहे, 17 तालुक्याच्या जिल्ह्यामध्ये आहेत. आणि म्हणून एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये माझ्या हिंगोलीच्या शिक्षकाला असेल, माझ्या किनवटच्या शिक्षकाला असेल, त्याच्या कामासाठी माझ्यापर्यंत यायचं म्हणलं तर त्याचे 100-500 रुपये खिशातून खर्च होऊ शकतात. आणि म्हणून आपण आमदार झाल्यापासून आमदार आपल्या दारी